उदय और सचिन की जोड़ी। स्ट्राइक के ऊपर देखने को मिलेंगे उदय, तो नॉन स्ट्राइकर एंड पर सचिन। अंपायर जी का इशारा और शुरुआत। बॉलिंग मार पे प्रीतेश, टीम की ओर से पहला, निजी रूप से पहला ओवर। प्रीतेश की तेज तर्रार गेंद, लेकिन दिशा से भटके वाइड के रूप में 1 रन, और 1 रन की साथ स्कोर की शुरुआत। 1 रन स्कोर बोर्ड पे लगा। उदय स्ट्राइक के ऊपर, दाएं हाथ के बल्लेबाज क्या बड़ी शॉट खेलेंगे, क्या शुरुआत कमाल की करेंगे अपनी टीम के लिए। घुमाने की कोशिश, लेकिन इस बार ये अच्छी गेंद, बढ़िया गेंद, गेंदबाज प्रीतेश की। दूसरी तरफ उदय थोड़े से परेशानी में। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, वाइड का इशारा था। उसके बाद की गेंद डॉट डिलीवरी, कोई रन नहीं, बल्ले और गेंद का कोई तालमेल नहीं। उसके बाद ये फिर एक बार वाइड का इशारा अंपायर जी का, ऑफ स्टंप के बाहर। जब भी आप गेंदबाजी करते हैं तो थोड़ा सा खतरा होता है, थोड़ी सी भी गेंद बाहर जाती है अतिरिक्त रन देकर जाती है, और उसी के कारण अभी तक 2 वाइड अपने देखे, 2 रन इसी के साथ। और एक गेंद, बढ़िया गेंद थी, हवा में खेला, सुरक्षित क्षेत्र में जा सकती है, और जब तक गेंदबाज के पास गेंद जाएगी तब तक 2 रन आसानी से। तो 2 की मदद से टीम का स्कोर पहुंचा 4 रन पे। पहला ओवर 4 रन, अभी तक 2 वाइड देके 2 गेंदें समाप्त हो चुकी है, 4 गेंदें हैं पहले ओवर की बाकी। पावर प्ले का ओवर, और जिसमें जरूर चाहेगी शांता दुर्गा स्मैशर्स टीम थोड़ा सा रन बनाए। पिछला मैच जरूर निराश किया था थोड़ा सा। ये गेंद, वाइड का इशारा, ये लगभग तीसरी वाइड इस पहले ओवर की, और इसी के साथ टोटल स्कोर 5 रन पे। 3 वाइड, 3 अतिरिक्त, और उसी वजह से 5 रन अभी तक। 2 गेंदें समाप्त, 4 गेंदें शेष है। ब्लॉक होल की गेंद बहुत अच्छी थी, रन आउट का खतरा तो यहां पे नहीं होगा, 1 रन आसानी से पूरा करेंगे। दोनों बल्लेबाज सूझबूझ दिखाने की कोशिश। एक तरफ उदय जो निजी रूप से 3 रन बना के, तो सचिन अभी स्ट्राइक पे दिखेंगे। अभी तक सचिन एक भी गेंद खेले नहीं है, लेकिन ये पहली गेंद पे क्या करेंगे ये भी देखने लायक बात होगी। और फुल टॉस गेंद, बड़ा शॉट, गेंद को पहुंचाया दर्शक दीर्घा में। वहां पे 6 रन मिलेंगे, और 6 रन के साथ स्वागत किया, रन संख्या पहुंचाई 12 रनों पे। सचिन इक्का दुक्का नहीं, ये चौको चौको में डील करने वाले खिलाड़ी, रॉ पावर दर्शाने वाले खिलाड़ी, और कमाल की स्ट्राइक रेट से। बड़ा शॉट, पहली गेंद, लगभग 6 रन इनके बल्ले से, और उसके चलते 12 रन। ऑफ स्टंप के बाहर और एक वाइड, लगभग थोड़ा सा गेंदबाज अगर देखे निराश करते हुए। ये लगभग इस ओवर की चौथी वाइड प्रीतेश की। दिशाहीन गेंदबाजी, गेंदबाजी का थोड़ा सा कोण अगर देखे, ये अच्छी गेंद, पैरों पे अपील तो की, लेकिन अपील में उत्साह था, भरोसा कम था। मिस करती हुई गेंद जा रही थी, अंपायर का कहना उछाल था, और इसी के साथ टोटल स्कोर अभी तक 13 रन। पहला ओवर 13 रन, अभी तक 4 वाइड अपने देखे। उसके बावजूद भी अगर एक फुल टॉस पे छक्का जो लगा था वो छोड़े, तो गेंदबाजी अच्छी कर रहे थे, लेकिन दिशा सही नहीं है। और एक बार फ्लिक, यहाँ पे ये मजबूत पक्ष बल्लेबाज का, लेकिन ये कैच भी कमाल का खिलाड़ी का, और उसके चलते प्राइज विकेट, बड़ी विकेट। इस बार जाना होगा वापस खिलाड़ी को खेमे में। सचिन जो बल्लेबाज है वो जाएंगे
बल्लेबाजी के लिए और गेंदबाजी के लिए टीम की ओर से यह महत्वपूर्ण दूसरा ओवर संजय आपको दिखाई देंगे। पिछले मैच में जिस संजय ने अच्छी गेंदबाजी की थी, आज इस मुकाबले में उसी तरह की गेंदबाजी करने की होगी कोशिश। पहले ओवर की बात करें, महंगा ओवर 13 रन पहले ओवर में खर्च हुए। उसके बाद दूसरे ओवर की होती हुई शुरुआत, ईंट का जवाब पत्थर से देना पड़ेगा। दवा और दुआ की जरूरत, क्योंकि मैच जीतना जरूरी होगा शांतादुर्गा स्मैशर्स के लिए। बड़ा शॉट हवा में, गैप में, कैच का मौका तो नहीं होगा क्योंकि हवा का झोंका उस तरफ, और देखते ना देखते 1 रन भी पूरा। 1 के साथ टोटल स्कोर बढ़ेगा, पहुंचेगा 14 रनों पे। अभी तक 1 विकेट गिर चुका है, जो सचिन जिन्होंने एक लंबा चौड़ा छक्का लगाया था, वो खिलाड़ी मात्र डगआउट में जाते हुए। उसके बाद नए बैटर आपको दिखाई देंगे 20 नंबर की जर्सी, और यहाँ पे आड़े बल्ले की कोशिश थी, खिलाड़ी वहां पे तैनात है डीप में, और जब तक इनको पकड़ेंगे एक सिंगल मात्र मिलेगा। 1 के बदौलत टीम के स्कोर में बढ़ोतरी होगी और स्कोर पहुंचेगा 15 पे। 15 रन स्कोर बोर्ड पे। बॉलिंग मार पे संजय, कमाल के ये गेंदबाज, अभी तक 2 गेंदों में मात्र 2 सिंगल इन्होंने दिए। और एक गेंद अगर देखें तो अच्छी गेंदबाजी करनी जरूरी, सामने करने के लिए उदय जैसे बल्लेबाज मौजूद है, और जब उदय बड़े शॉट्स खेलेंगे तो अपनी टीम के लिए जरूर महत्वपूर्ण योगदान दे सकते हैं। लेकिन वहां पे खराब फील्डिंग का यहाँ पे कोशिश, और उसी वजह से ये चौका निश्चित तौर पे प्राप्त होता हुआ। जिस चौके की उम्मीद नहीं थी, थोड़ा सा भाग्य ने साथ दिया, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा था, और उसके चलते 2 खिलाड़ियों के बीच से गेंद गई। 19 रन टोटल स्कोर पहुंचा, 19 रन टोटल स्कोर, 3 गेंदें समाप्त। ये 30 दूसरा ओवर, और संजय अपनी ओर से निजी रूप से पहला ओवर लेकर। उसके बाद फिर एक बार मिस किया बल्लेबाज ने। जरूर कोशिश करनी पड़ेगी उदय को कुछ कमाल करने की, लेकिन वो कमाल देखने को मिला नहीं है। बल्लेबाजी तगड़ी होनी जरूरी, थोड़ा रिस्क लेना जरूरी। लेकिन फिर एक बार हवाई, ये हवा जो थी वो विकेट कीपर तक भी जाएगी नहीं, क्योंकि दूर खड़े विकेट कीपर। दूसरी तरफ अगर देखें तो गेंदबाजी की होगी तारीफ संजय, जिन्होंने चौका खाने के बावजूद भी आगे की 2 गेंदें डॉट निकाली। 5 गेंदें समाप्त हो चुकी है, 6 रन अभी तक दिए। आखिरी गेंद भी बिंदी रही, आखिरी गेंद भी डॉट रही, और इसी के साथ 12 गेंदों के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा 19 रनों के ऊपर। 1 विकेट के नुकसान पे चलते तब तक हमारे डीजे की ओर। लेकिन यादगार होनी चाहिए, स्पेल छोटी हो लेकिन शानदार होनी चाहिए। उस तरह के 2 स्पेल आपने देखे, 2 गेंदबाज जिन्होंने बहुत ही बेहतरीन, बहुत ही शानदार गेंदबाजी की, और उसके बदौलत टीम के स्कोर को रोका। दूसरी तरफ थोड़ी सी मुश्किल में यहाँ पे दिखाई दे रही है शांतादुर्गा स्मैशर के। अगर आप दर्शक है तो जरूर थोड़े से चिंता में आप। बॉलिंग मार पे अयांक, नए गेंदबाज, रिवर्स स्वीप अपील, और यहां पे उंगली खड़ी कर दी अंपायर जी ने विकेट का यहाँ पे, और एक पतन, और एक खिलाड़ी
पलटी पलटी के चक्कर में गए और वापस खेमे में लगेगा इस विकेट के बाद डीजे। जिस गैबी ने बेहतरीन बल्लेबाजी पिछले मैच में की थी और देखना चाहेंगे गैबी क्या करते हैं। इनके सामने अगर आप हाफ ट्रैकर डालेंगे तो बड़े शॉट जरूर देखने को मिलेंगे। तो किस तरह की गेंदबाजी रहती है, क्या रणनीति रहती है इस बल्लेबाज के सामने गेंदबाज की, वो देखना जरूरी होगा। ओहो, क्लीन बॉल, 4 रन खाने चित, गेंद अंदर, दंडी बाहर, गैबी आए और गैबी वापस गए। यहाँ पे कहा जाता है ना, यू मिस आई विल डेफिनेटली हिट, गेंद अंदर दंडी बाहर, वो बुलाती है मगर जाने का नहीं। इस बार ये फुल टॉस थी, बड़ा शॉट खेलने की कोशिश लेकिन पूरी तरह से मिस कर गए हैं और गैबी जो थे वो गोल्डन डक का शिकार हुए। वही रन इन्होंने बनाया नहीं। पिछले मैच रन विकेट अभी तक चटका है, हैट्रिक बॉल होगी। अयांक हैट्रिक का मौका जरूर फिसला, लेकिन क्या गेंदबाजी उम्दा की है। ये खुद अपने फॉलो थ्रू में कैच लेना चाहते थे। ऐसे कैचेस कई बार चिपक जाते हैं, कई बार जब प्रयास करते हैं तो आसान होता नहीं है। पहुंच गए थे लगभग, लेकिन गेंद जो थी थोड़ी सी जमीन तक जा रही थी और उसी कारण कठिन हुआ कैच लेना। लेकिन गेंदबाजी में एक्यूरेसी, 3 गेंदें समाप्त, 3 गेंदें शेष। हर्षद स्ट्राइक पे थे, ये तेजी भरी गेंद थी लेकिन दिशा सही नहीं है। वाइड का इशारा अंपायर जी का, वाइड के रूप में 1 रन और बहुत देर के बाद जो थी रन संख्या बढ़ी है 20 रन पे। 20 रन चलता हुआ ये लगभग तीसरा ओवर और हो चुकी है 3 गेंदें है समाप्त। और एक बार अपील करना चाह रहे लेकिन यहाँ पे लेग स्टंप मिस करती गेंद, गेंद गई है खिलाड़ी के हाथ में, रन मिला नहीं, मतलब रन संख्या जो है रुकी हुई। बड़े स्कोर लगाने जरूरी थे। 20 रन, अभी तक 4 गेंदें समाप्त, 2 गेंदों का खेल रहेगा शेष। दर्शक जुड़ते हुए धीरे धीरे, दर्शकों की भारी तादाद आपको देखने को मिलेगी मैदान के बाहर।
अपील करना चाह रहे हैं और इस बार अपील में उत्साह भी था, भरोसा भी था और एक बार उंगली खड़ी कर दी। जाना होगा वापस शांता दुर्गा स्मैशर के और एक खिलाड़ी को। तो इस बार हर्षद बैक टू द पवेलियन और उनकी जगह लेने के लिए आएंगे नए बल्लेबाज। ये थोड़ी संकट भरी पारी आपको देखने को मिलती हुई शांता दुर्गा स्मैशर्स के लिए। पिछला मैच शांता दुर्गा स्मैशर्स ने हारा है और ये मैच इस टूर्नामेंट में अगर आप हारते हैं तो यहां से आपका सफर कठिन हो सकता है। तो मैच जीतना बहुत जरूरी। वही कोशिश दोनों टीमों की, लेकिन दोनों टीमें चाहिए मैच को जीते। अभी तक अगर देखें तो अगर जमरेश्वर साई अरुष 11 टीम की बात करें, उन्होंने भी पहला मुकाबला अपना हारा है। तो जरूर पहली हार के बाद जीतने की जो चाह है ये दो टीमों के बीच में। नए बल्लेबाज केतन जरूर मैदान पे आएंगे। लगभग 5 गेंदें समाप्त, आखिरी गेंद शेष। टीम का स्कोर 20 रन और विकेट लगभग 4 खो चुके हैं। ये रहेगी तीसरे ओवर की आखिरी अंतिम गेंद। नए बैटर केतन दिखेंगे स्ट्राइक पे। बढ़िया गेंद, लेकिन ऑफ स्टंप के बाहर थी। ये वाइड का इशारा अंपायर जी का। वाइड मतलब और एक रन, और एक रन मतलब जरूर बल्लेबाज के पास एक गेंद खेलने का मौका है। आते ही बड़े शॉट खेलना कठिन होता है, लेकिन कई खिलाड़ियों ने वो आसान भी बनाया। तो सोच समझ के अभी भी खेलना जरूरी। 19 गेंदों का खेल यहां से बचा और ये उसमें से एक गेंद घटी होगी। एक सिंगल मिलेगा, सिंगल के वजह से टोटल स्कोर पहुंचा 22 रनों पे। तो 3 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर 22 आने वाली 18 गेंदें अब बची है और 18 गेंदों में क्या होता है देखेंगे थोड़ी देर में। तब तक चलते हैं डीजे की ओर। संख्येवर 22 ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. प्रितेश गोलेंची धुरा सांभाळतोय. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी हाताळली. उर्वरित 3 षटकामध्ये धावांची लयलूट करावी लागेल. फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय म्हणजे शांतादुर्गा स्मॅशर संघाकडनं उदय. शॉपीचा चेंडू त्या ठिकाणी पुलचा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. रनआउट करण्याची संधी येते, परंतु सुंदर अशी परतीची फेक. नॉन स्ट्राईक एंडला उदय तर स्ट्राईक एंडला केतन पाहायला मिळतोय. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव गणला जातो या षटकाचा. गोलंदाज सज्ज असेल आपल्या गोलंदाजी मार्कवर, तो म्हणजे प्रितेश. 22 धावसंख्या धावफलकावर. पुढचा चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करून अवंतरचा इशारा करत आहेत. अतिरिक्त एक धाव धावफलकावर जोडली जाते. त्याच दरम्यान एका अवंतरची धावेने संख्येने धावफलकात वाढ होते. धावफलक तब्बल पोहोचतंय 23 म्हणजे 23 धावसंख्या धावफलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. नो मॅन्स लँडला चेंडू. एक बाउन्स चेंडू अडवला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉटवरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षण पोहोचेल चेंडूपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. एका धावेसरशी धावफलकात वाढ होते आणि धावफलक पोहोचते तब्बल 24 24 धावसंख्या धावफलकावर. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना
तब्बल 2 चेंडूचा खेळ समाप्त. या षटकाचा 24 धावसंख्या धावफलकावर लगावली जाते. शांतादुर्ग स्मॅशर संघ प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आत एक मोठ्या धावसंख्येचं टार्गेट उभं करावं लागेल. दोन्ही संघ बघितले तर पहिला सामना आपला पराभूत होत आहेत आणि पहिल्या विजयाच्या दिशेने दोन्ही संघ पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं बॅक टू द बॉलर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात. थोडेसे रनआउट करण्याची संधी. गॅदरिंग थोडंसं त्या ठिकाणी चुकत आहे, परंतु सुंदर परतीची फेक होती. बॉलरकडनं थोडीशी चूक झाली आणि नक्कीच एक जीवदान त्या ठिकाणी फलंदाजाला प्राप्त होत आहे. एक धावसंख्या नक्कीच धावफलकावर वाढेल. धावफलक पोहोचेल तब्बल 25 या धावसंख्येवर. 25 ऑन द स्कोर बोर्ड. 25 धावा धावफलकावर. स्ट्राईकवर केतन पाहायला मिळेल आपल्याला. फलंदाजी करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आपल्या गोलंदाजी मार्कवर प्रितेश. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट. चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. येतो षटकार. नक्कीच केतनाच्या बॅटमधून खूप वेळानंतर एक षटकार येतोय आणि 6 धावांसरशी धावफलकात वाढ करून दिली जाते. धावफलक 31 धावा धावफलकावर. 31 ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स अशी धावसंख्या शांतादुर्ग स्मॅशर संघाची. पुन्हा एकदा अक्कूट टप्प्याचा चेंडू. पंचांकडे अपील मागितले जाते. पंच अपील फेटाळत आहेत. त्या ठिकाणी अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आडवे पडणे खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न त्या ठिकाणी फसला गेला. एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. 14 षटकाचा खेळ प्रगतीपथावर. काही चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल मैदानाच्या आत. काय येणाऱ्या चेंडूवर घडेल. गोलंदाजचं वर्चस्व गाजवते की फलंदाजचं गोलंदाजाचं वर वर्चस्व गाजवतं हे तेवढंच पाहणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा चेंडू हवेत फसला. यष्टींच्या मागे. यष्टी रक्षक चेंडूच्या खाली. झेल टिपला जातोय. अजून एक विकेट. केतन जातोय बॅक टू दी पॅव्हलियन. डीजे अजून एक विकेट म्हणजे 5 गडी तंबूच्या दिशेने असताना धावफलक 31 या धावसंख्येवर जाऊन स्थिरावलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत बबलू. नॉन स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजीत परिवर्तन. गोलंदाज सज्ज असेल तो म्हणजे विजय. उर्वरित 12 चेंडूचा खेळ असेल बाकी या इनिंगचा. 31 म्हणजे 31 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. नक्कीच 50-60चा आकडा पार करावा लागेल. सन्मानजनक धावेपर्यंत न्यायचं असेल तर स्वतःच्या संघाला आणि ती जबाबदारी या 2 फलंदाजांना घ्यावी लागेल मैदानाच्या आत. ताकदवर फटके खेळण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजादरम्यान आहे आणि ती ताकद आणि क्षमता आता मात्र आजमावी लागेल मैदानाच्या आत. काय होईल. येणारे 12 चेंडू बघे इथपर्यंत मजल मारतोय शांतादुर्ग स्मॅशर संघ पाहण्याजोग्य असेल. त्यामधील पहिला चेंडू या षटकाचा. विजय आपला रनिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या हाताकडनं फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू खाली. यष्टी रक्षक पाहायला मिळतोय. झेल टिपला जातोय. अजून एक विकेट मिळते. तब्बल 6वा गडी तंबूच्या दिशेने 31 या धावसंख्येवर. टीज आहे.
पहिल्या चेंडूवर नक्कीच विजयाच्या विकेट मिळते. तब्बल 6वा गडी तंबूच्या दिशेने 31 या धावसंख्येवर पाहायला मिळताना असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आत स्ट्राईक एंडवर असेल तर म्हणजे आशिष, नॉन स्ट्राईक एंडला बबलू पाहायला मिळतोय. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. आपल्या राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करेल. डावखुरा शैलीच्या फलंदाजाला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवली जाते, कारण डावखुरा शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 8व्या बॅटने केला. डीप मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षण केलं जातं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. परतीची फेक येते. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धावा पूर्ण करतात. एक धावेसरशी धावफलकात वाढवते. धावफलक 32 या धावसंख्येवर 32 म्हणजे 32 धावा तब्बल 6 गड्यांच्या मोबदल्यात अशी धावसंख्या पाहायला मिळते. बबलू स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता नक्कीच असेल. सन्मानजनक धावेपर्यंत न्यायचं असेल धावसंख्या तर नक्की चेंडू त्या ठिकाणी पॅटची कडा घेतोय. तिथेच स्थिरावतोय चेंडू. एक सुंदर अशी गोलंदाजी. व्हाईट लेनला मात्र गोलंदाजी चालू आहे. आतापर्यंत गोलंदाजी बघितली गेली तर मोठे फटके बॅटच्या पट्ट्यात चेंडू दिला ना जात नाहीये गोलंदाजातर्फे. पुन्हा एकदा 8व्या बॅटने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण केलं जाईल. परतीची फेक येते. तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. एका धावेसरशी धावफलक 33 धावा. तिक्याचं डबल गेम 33 धावा धावफलकावर पाहायला मिळते. $33 ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट्स अशी धावसंख्या आतापर्यंतची मैदानाच्या शांतादुर्गा स्मॅशर्स संघ पहिल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना उर्वरित अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आणि या षटकाचे काही चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडवर आशिष. पुढचा चेंडू गोलंदाज विजय याचा. पुन्हा एकदा समोरच्या चेंडू फटका एक्झिक्यूट केलाय. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येईल का? झेल टिपला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण. डीप वरनं क्षेत्ररक्षक आला. त्या ठिकाणी एक सुंदर झेल टिपला जातोय क्षेत्ररक्षकाकडनं. अजून एक विकेट म्हणजे 7वा गडी तंबूच्या दिशेने धावफलक पोहोचलोय 33 या धावसंख्येवर. डीजे जे एका षटकाचा खेळ असेल बाकी काय होईल कितपर्यंत मजल मारतोय. नक्कीच मोठ्या धावसंख्येची आवश्यकता आहे, कारण तू तगडी फलंदाजी आहे ती म्हणजे अपोजिट संघ. 33 ऑन द स्कोरबोर्ड. 33 धावा धावफलकावर. जांभळेश्वर साई आरुष 11चं संघाचं पारडं बघितलं तर तगडी फलंदाजी आहे. पहिल्या सामन्यात थोडीशी नाखुश फलंदाजी राहिली होती. एक पराभूत नक्कीच घ्यावा लागला होता जांभळेश्वर साई आरुष 11ला, परंतु आता मात्र गोलंदाजी आतापर्यंत सुरेख करतोय. तब्बल 33 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात आणि उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजीत परिवर्तन. गोलंदाज सज्ज असेल तो म्हणजे महादेव आपल्या गोलंदाजी मार्कवर.
पुन्हा एकदा समोरच्या फटका एक्झिक्यूट त्याकडे 2 क्षेत्राची भिंत वेधा चेंडू चालला सीमा रेषा पार चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप येतोय चौकार फलंदाज बबलू याच्या बॅटमन नक्कीच एक फटका येतोय धावफलक 37 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 37 धावा धावफलकावर पाहायला मिळतात बबलूच्या बॅटमध्ये नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार येतोय पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय समोरच्या दिशेनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात डीप लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येत आहे परत त्याची फेक करेल फेक केल्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज एक धाव नक्कीच मिळवतात आणि एका धावेने धावफलक पोहोचतंय 38 म्हणजे 38 या धावसंख्येवर तब्बल 7 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा पहिली विकेट नक्कीच 13 या धावसंख्येवर मिळवली होती त्यानंतर मात्र विकेटची लाईन लागते तब्बल 19 या धावसंख्येवर 2 विकेट आणि त्यानंतर मात्र चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला जात आहे फलंदाजचा स्वतः संघमालक सनी याच्या बॅटमधनं एक षटकार नक्कीच मिळेल आणि धावफलक पोहोचेल ते म्हणजे 44 म्हणजे 44 धावा धावसंख्येवर चौक्याचं डबल गेम मैदानाच्या आत पाहायला मिळतोय 44 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 44 ऑन द स्कोर बोर्ड लॉस ऑफ 7 विकेट्स सनी मात्र मैदानाच्या आत पुन्हा एकदा सनी याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय स्वतः संघमालक आपल्या संघाची जबाबदारी घेताना मैदानाच्या आत पाहायला मिळतोय काय फलंदाजी चालू आहे मागच्या सामन्यात कुठेतरी थोडीशी फलंदाजी कमी राहिली या फलंदाजीची परंतु त्याची मात्र उणीव या सामन्यात भरून काढताना फलंदाज सनी मैदानाच्या आत पाहायला मिळतोय संघमालक सनी मैदानाच्या आत बॅक टू बॅक 2 फटके हॅट्रिक होईल का सनी याच्या बॅटमधनं परंतु चेंडू त्या ठिकाणी डॉट बॉल जातोय एक निर्धाव चेंडूची गणना त्या ठिकाणी पाहायला मिळते अजून एक चेंडूचा खेळ होतोय समाप्त तब्बल 5 चेंडू या षटकाचे समाप्त होत आहेत उर्वरित एका चेंडूचा खेळ असेल बाकी धावफलक पोहोचलाय ते म्हणजे आतापर्यंत 50 या धावसंख्येवर पुन्हा एकदा चेंडू फसलाय यष्टांच्या मागे सुरेख कामगिरी केली जाते अजून एक विकेट मिळते तब्बल 8 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक 50 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी लक्ष ठेवलं 51 धावांचं काय होईल 51 धावापर्यंत मजल मारतोय जांभळेश्वर साई आरुष 11 संघ हे तेवढंच पाहणं महत्वाचं ठरेल पहिल्या विजयाच्या दिशेने दोन्ही संघाची वाटचाल प्रथम फलंदाजी करत असताना शांतादुर्ग स्मॅशर्स संघानं तब्बल 8 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा समावल्या आहेत 51 धावांचं लक्ष ठेवलं आहे जांभळेश्वर साई आरुष 11च्या विरुद्ध काय होईल काय घडेल जांभळेश्वर साई आरुष 11 51 धावा बनवतायत येणाऱ्या 36 चेंडू मागे हे तेवढंच पाहण्यात महत्वाचं असेल पहिल्या विजयाच्या दिशेने वाटचाल कोण ठरेल आपला पहिला विजय प्रतावर प्रारूढ होईल हे तेवढंच पाहणं महत्वाचं असेल तोपर्यंत वळूया डीजेकडे
पाटसून येणं आणि पॉटभर येणं, त्याच प्रकारचे 2 षटकार सनीचे, परंतु ते षटकार त्याच्या संघाक जिंकून दिलेले काय ता देखील बघूया. 51 धावेची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेन स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर एंडवर. महादेव स्ट्रायकर एंडवर. साईराज आणि महादेव हे 2 मोठे तगडे खेळाडू. बॉलिंग मार्कवर संघाच्या वतीने पहिला महत्वाचा षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात बॉलिंग हाताळण्यासाठी सचिन बॉलिंग मार्कवर. सचिन पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजीत थोडासा निराश केला, परंतु गोलंदाजीत कमाल सचिन तुमच्याकडून अपेक्षित असतली. सचिनचो चेंडू खूपच सुंदर, परंतु त्या चांगल्या पद्धतीत अगदी ड्राईव्हचो फटको आणि एकेरी रन महादेवच्या बॅटमधून. मिळालेलो रन्स धावसंख्येची झालेली सुरुवात 51 पाठलाग करताना 50 रन्साची असतली गरज. 35 चेंडूंचो खेळ शिल्लक, 50 रन्साची गरज आणि स्ट्रायकर एंडवर साईराज सज्ज. उजव्या हातीचो फलंदाज, राईट हँड बॅट्समन, अटॅकिंग फलंदाज, आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती तो साईराज मोठ्या स्क्रीनवर स्ट्रायकर एंडवर. अखुटप्याचो चेंडू, खराब चेंडू, पहिलोच नाक आपटणारो चेंडू, अगदी सीमा पार आणि खणखणीत दणदणीत षटकार साईराजच्या बॅट मधून. डीजे लावण्याची सुद्धा संधी. ट्रॅकर जे का संबोधला जाता, हाफ ट्रॅकर होतो. आउट ऑफ दी पार्क चेंडू षटकार, परंतु त्यानंतर मात्र थोडस लेग स्टंपच्या बाहेर जाणारो चेंडू अगदी शरीराष्टक आढळलो आणि त्यानंतर थोडासा हलके जपील. 3 चेंडू समाप्त, धावसंख्या 7 वर. खाता तर अगदी सुंदर साईराजने षटकारान खोलला आणि त्यानंतर कशा प्रकारची खेळी साईराजची बघूक मिळतली त्याकडे सुद्धा अपेक्षा. दोन्ही संघ आतापर्यंत पहिलो सामनो खेळल्यानंतर दुसऱ्या सामन्यात सज्ज. मोठो पटको लॉंगॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक यावेळी तैनात. मिळालेलो एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने साईराजच्या खात्यात वाढ, धावसंख्येत वाढ, 8 रन स्कोरबोर्डवर. पहिली जोडी बिनीची जोडी, महत्वाची जोडी. महादेव आता मात्र स्ट्रायकर एंडवर. या महादेवच्या बॅटमधून आतापर्यंत 1 रन्स आपण विलो. बोनी करताना आतापर्यंत आपण महादेवला बघितला, तो स्ट्रायकर एंडवर. सुंदर फटको, सरळ बॅटचो फटको, देखणो फटको आणि यावेळी दमदार डाऊन दी ग्राउंड षटकार बॅट मधून महादेवच्या. डीजे सरळ बॅटचो दणदणीत फटको. पुन्हा एकदा महादेवच्या बॅट मधून अजून एक 1 बाउन्स चेंडू फरार. यावेळी सुद्धा चौकार, चौकारानिशी धावसंख्येत बदल आणि एकूण धावसंख्या ही 18 रन्सांवर. महागडा षटक, पहिला षटक अगदी महागडा करताना खूप सुंदर, खूप चांगली खेळी. 2 षटकार, 1 चौकार या पहिल्या षटकात आणि धावसंख्या ही 18 रन्सांवर. ती सुरुवात सुसाट होणार, सुरुवात झिंगाट होणार आणि तीच झिंगाट सुरुवात करण्याच्या इराद्यान महादेवच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 11 रन्स, त्याच सोबत सुपर क्रू ओव्हर. ज्या षटकात 38 सर्कलच्या आतमध्ये 11च्या 11 खेळाडू, 11 राखणदार तुमका दिसतले. कोकणात जर कधी इलात आणि शेतात जर तुम्ही बघितलात तर जशी बुजगावणा दिसतात, अगदी तसेच क्षेत्ररक्षक अगदी 38 सर्कलला घेरून असतले. चक्रव्यूह असतलो आणि तो चक्रव्यूह भेदत अपेक्षा असतली मोठ्या पटक्याची.
प्रयत्न खूप सुंदर, क्षेत्ररक्षक तैनात, धाव घ्यायचो की नाही या परिस्थितीत निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. गॅबी बॉलिंग मार्कवर. ज्या गॅबीची बॅट पहिल्या मॅचीत थोडीशी तापली परंतु दुसऱ्या मॅचीत थंडावलो. गोलंदाजीत अपेक्षा गॅबीकडून. आतापर्यंतचे गॅबीचे पहिले 2 चेंडू खूपच सुंदर, अगदी एखाद्या म्हशीक जसा कुट्याक बांधून ठेवल्या जातात तशाच प्रकारे जखडून ठेवल्या आतापर्यंत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा सलग तिसऱ्या वेळी फक्त फलंदाज मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न करता, प्रयत्नच रवता आणि चांगली गोलंदाजी. जसा क्षेत्ररक्षण सजवल्या त्याच क्षेत्ररक्षणाक अनुसरून गोलंदाजी आतापर्यंत गॅबीची. मोठा नाव गोवा राज्यात टेनिस क्रिकेटमध्ये आणि या संघाचो महत्वाचो खेळाडू सुद्धा. चौथो चेंडू परत एकदा पुन्हा एकदा ताच समीकरण. धाक आणि दरारो आपल्या गोलंदाजी दर्शवताना गॅबी बॉलिंग मार्कवर. आतापर्यंतचे 4 चेंडू फक्त वलवण्यात दिले. षटकातील 5वो चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर आणि या स्पर्धेतील पहिला मेडन ओव्हर होऊ शकता गॅबीकडून. ह्यो चेंडू जर निर्धाव रवलो तर नक्कीच सुपर क्रू ओव्हर मध्ये सुद्धा मेडन टाकण्याची किमया होऊ शकता. आणि अगदी अगदी सुंदर गोलंदाजी यावेळी गॅबीची या महत्वाच्या षटकात. निर्धाव मेडन ओव्हरची गणना, धावसंख्या 18. वळूया डीजे कडे. रन्स खर्च परंतु त्यानंतर खूप सुंदर गोलंदाजी. एक मेडन ओव्हर म्हणजेच काय तर एक तेरी एक मेरी. खेटक्याक मेटका जशाक तसा, तशाच प्रकारचा उत्तर प्रतिउत्तर गोलंदाजाकडून. त्यानंतर वापसी अपेक्षित गोलंदाजीत असतली. एकीकडे जांभेश्वर संघ प्रथम यावेळी सेकंड इनिंग मध्ये. मोठो पटको बॅट मधून लॉंग ऑनच्या अगदी कपाळावरसून चेंडू फरार, सीमा पार, गडग्या पार, आउट ऑफ द पार्क. षटकार बॅट मधून महादेवच्या. महादेव आज पूर्ण फॉर्म मध्ये आपण बघतो. महादेवच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार. खूप सुंदर खेळ. वाईटचो इशारा पंचांचो. अजून एक अतिरिक्त रन वाईटच्या रूपात सुद्धा. महादेव आतापर्यंत तुफानी खेळी सजवताना 15 या वैयक्तिक धावेवर महादेव खेळताना स्ट्रायकर एंडवर. अजून एकदा खेळण्याचा प्रयत्न. 1 रन सहजरित्या महादेवने पूर्ण केलो लेग बायच्या रूपात आणि या एका धावेन धावसंख्येत झालेलो वाढ आणि एकूण धावसंख्या अगदी 26 वर 26 रन्सांवर. 51 रन्साचो पाठलाग आणि धावसंख्या ही 26 वर. साईराज आतापर्यंत 6 या वैयक्तिक धावेवर तर खूप सुंदर 16 या वैयक्तिक धावेवर फलंदाजी करताना महादेव. मोठो पटको यावेळी साईराजच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूचो प्रवास. 1 रन्स मिळालेलो रन्स हळुवाररित्या वाढलेली धावसंख्या ही 27 वर. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील विवेकचो पुढचो चेंडू. स्लोअर पद्धतीचो चेंडू. खूप चांगली टायमिंग. त्यानंतर क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होते. 1 रन्स महादेवने पूर्ण केलो आणि त्याच सोबत धावसंख्येत सुद्धा वाढ. 51 चो पाठलाग करताना धावसंख्या 28 रन्सांवर. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त.
2 चेंडू शिल्लक. विवेक बॉलिंग मार्कवर. महत्वाचा तिसरा षटक. अखू टप्प्याचा चेंडू. यावेळी उत्तुंग फटको बॅट मधून. साईराजच्या अगदी पावळेचा पाणी पास्टक. डायरेक्ट चंद्रार षटकार आणि धावसंख्येत सुद्धा बदल. जिंकण्याच्या उमेदीने आतापर्यंत 34 धावेवर जांभेश्वर साई आरुष 11 संघ. खूप सुंदर, खूप चांगली सुरुवात. अजून एक चांगलं फटको कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल आणि सिंगल निशी. धावसंख्या पुढे सरसावताना 35 रन्स लागले स्कोरबोर्डवर. 51 पाठलाग. धावसंख्या 35 म्हणजे जिंकण्याचा संघर्ष सुद्धा. फक्त 16 धावेची गरज. सोळा धावेची गरज. 18 चेंडू आणि 16 रन्साची गरज. महादेव आतापर्यंत खूप साजेशी कामगिरी महादेवकडून. जी खेळी महादेवकडून अपेक्षित होती. ओपनिंग साठी महादेव इलो आणि त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार आपण बघितलो. म्हणजेच काय तर महादेवला तुम्ही सेट होक दिलात तर तुमचं मेकअप केल्याशिवाय तो रवाचा नाही. या सामन्यात महादेव आणि त्याच सोबत साईराजने दाखवला. साईराजच्या बॅटमधून सुद्धा 2 षटकार आतापर्यंत. वाईडचा इशारा पंचाकडून. षटकाची सुरुवात वाईडने केली गॅबिन. ज्या गॅबिन या स्पर्धेतील पहिला मेडन ओव्हर टाकला तोच गोलंदाज गॅबी बॉलिंग मार्कवर. लोअर फुल टॉस चेंडू. भिरकवण्याचा प्रयत्न. फलंदाज स्वतः फिरलो आणि त्यानंतर 1 रन. सुपर क्रू ओव्हर मध्ये ज्यांनी अगदी मेडन ओव्हर गणलास. खूप सुंदर गोलंदाजी गॅबिन केली तोच गॅबी बॉलिंग मार्कवर. वाईटने जरी सुरुवात तरी पुढचा चेंडू पहिलो चेंडू खूप सुंदर होतो. फक्त सिंगल आणि त्यानंतर या सामन्यातील 1 साइड हिरो महादेव स्ट्रायकर एंडवर. चांगल्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत धावसंख्या 37. 51 धावेचा पाठलाग. सुंदर चेंडू. टप्पो पडल्यानंतर अगदी शरीराक चेंडू आदळलो आणि त्यानंतर निर्धाव चेंडू. आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी गॅबीची आपण बघितली परंतु गॅबीक 7 मिळणं अपेक्षित होता. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुद्धा खूपच सुंदर. तेज तर्रार वेगात वर स्वार आणि विकेट कीपर पुढचा कार्य पूर्ण. महादेव ज्या बॅटरने आतापर्यंत तुफानी खेळी केली ते का सुद्धा जखडून ठेवण्याचा प्रयत्न. यावेळी हाफ ट्रॅकर. खराब चेंडू. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. त्यावर यावेळी देखणो चौकार बॅट मधून महादेवच्या. अगदी टाळ्यांचो गजर सुद्धा डगआउट मधून महादेवसाठी. आजची खेळी महादेवची अगदी सुंदर. म्हणजेच काय धाक नाही धोको आणि खाऊन बसलो बोको. थोडीशी ती परिस्थिती. मिळालेली संधी आणि त्या संधीचा सोना महादेवने आतापर्यंत. अजून एक सुंदर फटको. स्ट्रेट ड्राइव्ह. सरळ बॅटने खेळलेलो अप्रतिम फटको. पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास सीमा रेषेच्या नजदीक. क्षेत्ररक्षक तैनात. 2 रन सुद्धा मिळाले. जॅग्वारचो स्पीड. चित्याची चपळाई आणि त्या स्पीडात महादेवने घेतलेले 2 रन्स. धावसंख्या अगदी 43 रन्सांवर. औपचारिकता फॉर्मॅलिटी. महादेव आतापर्यंत चांगल्या फॉर्म मध्ये. पुढील सामनो महत्वाचो. अतिशय सुंदर देखणो. पुन्हा एकदा सीमा पार. 1 बाउन्स चौकार आणि चौकारेनिशी धावसंख्येत सुद्धा वाढ. महादेवच्या बॅटमधून इलेलो चौकार आणि अशा रीती धावसंख्या 47 वर. 4 रन्साची फक्त आणि फक्त आवश्यकता. 4 रन्स काढल्यानंतर अगदी विजयाच्या दिशेने सुद्धा. पुढील सामना महत्वाचो. सेंट अँथनी पपॅलो विरुद्ध जय महाकाल क्रिकेटर्स.
कम फॉर द टॉस. विनंती टॉस साठी या. पुढील सामना महत्वाचा असेल. टॉस साठी विनंती असेल. जय महाकाल क्रिकेटर संघाचा कर्णधार. धावसंख्या 47. 4 रन्साची फक्त गरज. बॉलिंग मार्कवर महत्वाचा खेळाडू, ज्या खेळाडूची असता नेहमी चर्चा, तो चर्चित गोलंदाज शांतादुर्गा स्मॅशरचो अगदी टीमचो ओनर चॉकलेट बॉय यावेळी बॉलिंग मार्कवर सनी. खूप पॉप्युलर खेळाडू म्हणून सनीक गोवा राज्यात बऱ्याच वेळा ओळखला जाता आणि तोच पॉप्युलर चेहरो यावेळी बॉलिंग मार्कवर. अगदी स्टायलिश खेळाडू म्हणाक सुद्धा काही एक हरकत नसतली. असोच संघाचो वाघ, संघाचो महत्वाचो मोहरो बॉलिंग मार्कवर सनी सज्ज. सनी जेका आपण या संघाचो किंग मेकर सुद्धा म्हणूया. बऱ्याच वेळा ज्यांनी बऱ्याच खेळाडूंका अगदी आपल्या गोलंदाजीत पाणी पाजला. 4 रन्साची गरज. 4 रन्साची गरज. 11 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू यावेळी सुद्धा निर्धाव. सनी आज खूप सुंदर खेळी करताना दिसता. फलंदाजीत सुद्धा 2 षटकार. 4 रन्साची फक्त गरज. फलंदाजी कमाल आणि त्यानंतर गोलंदाजी 2 चेंडू निर्धाव. अजून एक चेंडू सनीकडून. यावेळी मात्र फटको सुंदर होतो. 1 रन्स सहजरित्या पूर्ण. जिंकण्यासाठी फक्त 3 धावेची असलेली आवश्यकता. 3 धावेची गरज. महादेवची खेळीचो विचार. आतापर्यंत वैयक्तिक खूप सुंदर खेळी. 28 धावेची आतापर्यंत वैयक्तिक खेळी उभारणारो खेळाडू महादेव पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर. अगदी मोठो पटको महादेवच्या बॅट मधून सीमा पार. अजून एक खणखणीत षटकार आणि ह्यावेळी सामन्यात विजयी सुद्धा. पुढील सामना लगेचच होईल. टॉस साठी विनंती. जय महाकाल क्रिकेटर संघाचा कर्णधार आणि त्याचसोबत सेंट अँथोनी पपेलो संघाचा कर्णधार. टॉस साठी आपण या. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या सामन्यात ठरतोय महादेव, ज्याच्या बॅट मधून अगदी 34 धावेची एक खास खेळी आणि गोलंदाजीत सुद्धा 1 विकेट त्याच्या नावी. ते महादेव ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. विनंती असेल महादेव, आपण मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार नक्कीच थोड्याच वेळात आपण करावा. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी विनंती असेल महादेव, आपण यावं.